नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सांगलीच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि वरदाचा नमस्कार. आज 22 जून. काल 21 जून रोजी जगभरात विश्व संगीत दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं आज आपण संगीताच्या विश्वात एक सुरेल फेरफटका मारणार आहोत. संगीत म्हणजे काय, त्याचं आपल्या जीवनातील स्थान काय, भारतीय संगीत परंपरेतील महान व्यक्तिमत्वांचं योगदान काय, मिरज या संगीत नगरीचं वैशिष्ट्य काय आणि आधुनिक काळात संगीताचा आरोग्यासाठी कसा उपयोग होतो, या सर्व विषयांवर आज आपण संवाद साधणार आहोत. श्रोते हो, मानवानं भाषा निर्माण होण्यापूर्वी निसर्गाचे स्वर ऐकले. पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याची सळसळ, पावसाचा नाद, समुद्राच्या लाटांची लय, यातूनच संगीताची पहिली बीजं रुजली असावीत. त्यामुळं संगीत ही केवळ कला नाही, तर ती मानवी अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे. संगीत हा असा चमत्कार आहे जो शब्दांशिवायही भावना व्यक्त करू शकतो. आनंद, विरह, भक्ती, करुणा, उत्साह, शांतता अशा मानवी मनातील प्रत्येक भावनेला संगीत स्पर्श करतं. म्हणूनच संगीताला जगाची सार्वत्रिक भाषा असं म्हटलं जातं. विश्व संगीत दिनाचा इतिहासही मनोरंजक आहे. 1982 मध्ये फ्रान्समध्ये फेट द ला म्युझिक या उपक्रमातून या दिवसाची सुरुवात झाली. संगीत हे केवळ सभागृहात किंवा रंगमंचावर मर्यादित न राहता रस्त्यावर, चौकात, समाजात आणि सर्वसामान्यांच्या जीवनात यावं, हा त्यामागचा उद्देश होता. आज हा दिवस जगातील शेकडो देशांमध्ये साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत संगीताला अत्यंत उच्च असं स्थान आहे. आपल्या परंपरेत संगीताला नादब्रह्म म्हटलं जातं, म्हणजेच नाद हेच ब्रह्म. सामवेद हा तर पूर्णपणे गायनाशी संबंधित मानला जातो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव, एकनाथ, रामदास स्वामी यांच्यापासून ते आधुनिक काळातील अनेक कलाकारांपर्यंत संगीतानं अध्यात्म आणि समाज प्रबोधनाची महत्त्वाची भूमिका निभावली आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा विचार करताना काही महान व्यक्तिमत्वांचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर. 18 ऑगस्ट 1872 रोजी जन्मलेले विष्णू दिगंबर पलुस्कर हे आधुनिक भारतीय संगीत शिक्षणाचे शिल्पकार मानले जातात. त्यांच्या काळात शास्त्रीय संगीत हे प्रामुख्यानं राजदरबार, घराणी आणि काही विशिष्ट समाज घटकांपुरतं मर्यादित होतं. संगीत शिकणं ही सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध गोष्ट नव्हती. पलुस्करांनी या परिस्थितीला आव्हान दिलं. त्यांनी संगीताला समाजाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य केलं. 1901 मध्ये लाहोर इथं त्यांनी गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. या संस्थेमुळं संगीत शिक्षणाला शास्त्रशुद्ध, संघटित आणि लोकाभिमुख असं स्वरूप मिळालं. पलुस्करांचं आणखी एक मोठं योगदान म्हणजे त्यांनी संगीताला राष्ट्रभावनेशी जोडलं. स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीपर गीतांद्वारे त्यांनी जनजागृती केली. रघुपती राघव राजाराम यासारख्या भजनांच्या प्रसारात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या कार्यामुळं संगीत हे केवळ मनोरंजन न राहता संस्कार, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीचं साधन बनलं. आज भारतातील असंख्य संगीत विद्यालयं, संगीत परीक्षा आणि संस्थात्मक संगीत शिक्षणाच्या मागे पलुस्करांच्या विचारांचा ठसा दिसून येतो. श्रोते हो, भारतीय संगीताचा इतिहास सांगताना महाराष्ट्रातील सांगली आणि मिरज या प्रदेशाचा उल्लेख केल्याशिवाय हा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. मिरज ही नगरी अनेक कारणांनी संगीत विश्वात प्रसिद्ध आहे. एकीकडं इथं महान गायकांनी आपली साधना केली, तर दुसरीकडं जगप्रसिद्ध तंतुवाद्य निर्मितीची परंपरा इथं विकसित झाली. तंतुवाद्यांचं माहेरघर ही मिरज शहराची ओळख आहे. सतार, तानपुरा, वीणा, तंबोरा अशा वाद्यांच्या निर्मितीत इथल्या कारागिरांनी जगभरात लौकिक मिळवला आहे. 250 वर्षांहून अधिक काळ ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. अलीकडेच मिरज इथल्या सतार आणि तानपुरा या वाद्यांना भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग प्राप्त झाला आहे. हा सन्मान मिरजेच्या कारागिरांच्या कौशल्याची अधिकृत दखल आहे.
GI टॅग म्हणजे एखाद्या उत्पादनाची विशिष्ट भौगोलिक ओळख. जसं कोल्हापुरी चप्पल, दार्जिलिंग चहा किंवा बनारसी साडी, तसंच आता मिरजेची सतार आणि तानपुरा यांनाही जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळाली आहे. मिरजेतील तानपुरे आणि सतारींची मागणी देश विदेशात आहे. पंडित भीमसेन जोशी, उस्ताद राशिद खान, शुभा मुद्गल, हरिहरन, सोनू निगम, जावेद अली, AR रहमान यासारख्या अनेक नामवंत कलाकारांनी मिरजेत बनवलेली वाद्य वापरल्याचं सांगितलं जातं. या परंपरेमागे अनेक पिढ्यांची मेहनत आहे. लाकडाची निवड, भोपळ्यांची जुळवाजुळव, तारा बसवणं, नादाची अचूकता राखणं, या प्रत्येक टप्प्यात कारागिरांचं सूक्ष्म कौशल्य दिसून येतं. मिरजेचा आणि मंगेशकर कुटुंबाचा संबंधही अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि पुढच्या पिढीतील राधा मंगेशकर यांनीही मिरजेत तयार झालेले तानपुरे वापरले. पंडित दीनानाथ मंगेशकरांपासून सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. आशा भोसले यांचं सांगली मिरजेशी असलेलं नातं विशेष उल्लेखनीय आहे. मंगेशकर कुटुंबाचं दीर्घकाळ वास्तव्य या परिसरात होतं. आशाताई, उषाताई आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मही याच भूमीत झाला. कृष्णाकाठीच्या या प्रदेशातच त्यांच्या संगीत प्रवासाची सुरुवात झाली. मिरजेतील विलायत हुसेन आणि शमसुद्दीन सतारमेकर या कारागीर कुटुंबाशी मंगेशकर घराण्याचे अनेक दशकांचे संबंध होते. आवश्यक ते तानपुरे तयार करून देण्यापासून ते कलाकारांच्या अपेक्षांनुसार त्यात बदल करण्यापर्यंत या कारागिरांनी संगीत सेवा केली. कलाकार मंचावर दिसतात, पण त्यांच्या स्वरांना आधार देणाऱ्या अशा अनेक कारागिरांच्या हातांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका असते. मिरजेच्या संगीत परंपरेतील आणखी एक तेजस्वी अध्याय म्हणजे किराणा घराण्याचे महान गायक उस्ताद अब्दुल करीम खां. त्यांची गायकी म्हणजे स्वरांचं सौंदर्य आणि भावनांची अभिव्यक्ती यांचा अद्भुत मिलाफ. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला एक नवी उंची प्राप्त करून दिली. मिरज ही त्यांची कर्मभूमी होती. जवळपास 4 दशकं त्यांनी इथं वास्तव्य केलं. त्यांच्या गायकीनं मिरजेच्या सांस्कृतिक जीवनाला नवा आयाम दिला. सुरेश बाबू माने, हिराबाई बडोदेकर, सवाई गंधर्व, रोशन आरा बेगम यासारखे दिग्गज शिष्य त्यांनी घडवले. पुढं सवाई गंधर्व यांच्या परंपरेतूनच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यासारखा महान कलाकार घडला. म्हणजेच भारतीय संगीताच्या अनेक महत्त्वाच्या प्रवाहांचे मूळ धागे मिरजेत येऊन जुळतात. संगीताची परंपरा टिकवण्यासाठी संगीत शिक्षणही तितकंच आवश्यक असतं. याच संदर्भात 1942 मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या श्री छत्रपती पद्मावृंद संगीतालय या विद्यालयाचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. करवीर संस्थांच्या राजकन्या पद्माराजे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या संस्थेत सर्व जाती धर्मांच्या मुलींना मोफत संगीत शिक्षण दिलं जात असे. त्या काळात मुलींसाठी अशी व्यवस्था करणं हे सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रगत पाऊल होतं. गायन, वादन आणि संगीताचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या संस्थेत दिलं जाई. आज महिला कलाकार भारतीय संगीत क्षेत्रात अग्रस्थानी आहेत. अशा प्रगतीची पायाभरणी करणाऱ्या संस्थांचं योगदान विसरून कदापि चालणार नाही. श्रोते हो, संगीत आणि अध्यात्म यांचं नातं सांगायचं तर काही दिवसातच आषाढी वारी सुरू होणार आहे. वारकरी संप्रदायात अभंग, भजन, कीर्तन आणि नामस्मरण यांना अत्यंत महत्त्व आहे. या परंपरेत वापरल्या जाणाऱ्या भजनी वीणांची निर्मिती मोठ्या प्रमाणात मिरजेत होत असते. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी हजारो वीणा पंढरपूर, आळंदी, पैठण आणि इतर तीर्थक्षेत्रांकडे रवाना होतात. वारकरी जेव्हा ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत चालतात, तेव्हा त्यांच्या हातातील वीणा ही केवळ वाद्य नसते, तर ती भक्तीची ओळख असते. आता संगीताच्या आणखी एका महत्त्वाच्या पैलूकडे वळूया, संगीतोपचार. आधुनिक विज्ञानानं संगीताच्या उपचार क्षमतेचा स्वीकार केला आहे. अनेक संशोधनातून असं दिसून आलं आहे की संगीतामुळे तणाव कमी होतो, हृदयाचे ठोके संतुलित राहतात, रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते आणि मानसिक शांतता लाभते. रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांना शांत संगीत ऐकवलं जातं.
काही कर्करोग उपचार केंद्र, वृद्धाश्रम आणि मानसिक आरोग्य केंद्रांमध्ये संगीत उपचारांचा वापर केला जातो. नैराश्य, चिंता, स्मृतिभ्रंश, ऑटिझम यासारख्या स्थितींमध्ये सुद्धा संगीत पूरक उपचार म्हणून उपयुक्त ठरत असल्याचं संशोधन सांगतं. भारतीय संगीतातील रागांचाही मनावर परिणाम होत असल्याचं अनेक अभ्यासक मानतात. सकाळच्या वेळचा भैरव, संध्याकाळचा यमन, गंभीरतेचा दरबारी कानडा, शांततेचा भूप, प्रत्येक राग विशिष्ट भावविश्व निर्माण करतो. अर्थात संगीतोपचार हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही, पण आरोग्य सुधारण्यासाठी तो प्रभावी पूरक साधन ठरू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस तणावग्रस्त होत चालला आहे. अशा वेळी दिवसातून काही मिनिटं चांगलं संगीत ऐकणं, एखादं वाद्य शिकणं किंवा मनापासून गाणं म्हणणं हे सुद्धा मानसिक आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतं. विश्व संगीत दिन आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतो की संगीत हे केवळ कार्यक्रम, मैफिली किंवा स्पर्धांपुरतं मर्यादित नाही, तर ते आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. मिरजेच्या तानपुरांचा नाद, अब्दुल करीम खां यांच्या स्वरांची माधुरी, विष्णू दिगंबर पलुसकरांचं संगीत शिक्षण, पद्मावृंद संगीतालयाची सामाजिक दृष्टी, वारकऱ्यांच्या वेणेतील भक्तिभाव आणि आधुनिक संगीतोपचाराची वैज्ञानिकता या सगळ्या धाग्यांनी भारतीय संगीत संस्कृती विणली गेली आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, संगीत हे मनोरंजन नाही, ती साधना आहे. संगीत हा आवाज नाही, तो आत्म्याचा संवाद आहे. संगीत ही कला नाही, तर ती संस्कृती आहे. आणि संगीत हा केवळ स्वरांचा खेळ नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारा सर्वात सुंदर सेतू आहे. नमस्कार. प्रासंगिक. निवेदन वरदा हसबनीस. हा कार्यक्रम बनवताना इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांच्याकडून प्राप्त माहितीचा उपयोग झाला. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.